आज मी तुमच्यासोबत ना पौष्टिक आणि टेस्टी अशी अप्प्यांची रेसिपी शेअर करणार आहे. हे अप्पे बनवायला खूप सोपे आहेत. मिक्स डाळी, तांदूळ आणि चीज कॉर्न असे आपण हे अप्पे बनवलेले आहेत, जे चवीला भारी लागतात. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा टी टाईम स्नॅक्स म्हणून तुम्ही बनवू शकता किंवा मुलांच्या टिफिनसाठी देण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. खूप टेस्टी लागतात. मुलं नक्की आवडीने खातील आणि नेहमी तुम्हाला बनवण्याची फर्माईश करतील. एवढे हे टेस्टी लागतं. सोबतच आपण चटणी बनवणार आहोत. तर हे एकदा नक्की बनवून पहा अप्पे. तर यासाठी आधी आपल्याला काय करायचं आहे, 1 कप घ्यायचे तांदूळ. तांदूळ रेग्युलर जी तुम्ही घरामध्ये वापरता ते किंवा कणी असेल तीही घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे डाळी. तर मी 2 चमचे उडदाची डाळ घेतलेली आहे. तुम्हाला ज्या डाळी आवडतात त्या तुम्ही घेऊ शकता. 2 चमचे आपण इथे मुगाची डाळ घेतलेली आहे आणि 2 चमचे आपण मसूर डाळ घेतलेली आहे. सोबतच 2 चमचे मी इथे तुरीची डाळ घेतलेली आहे. तांदळाची अर्धी आपल्याला डाळ घ्यायची आहे, म्हणजे 1 कप तांदळासाठी आपण अर्धा कप डाळ घेतलेली आहे. आता डाळ आणि तांदूळ आपण एकत्र करून हे 2-3 वेळा धुवून घेऊया आणि याला आपण आता स्वच्छ असं धुवून घेते, म्हणजे काय यावरती जे मळ वगैरे असते ते निघून जाते. त्यानंतर याला मी धुवून आता आपण याला 5 तास भिजत ठेवूया. 5 ते 6 तास ठेवायचं. आता बघा चांगली डाळ आणि तांदूळ आपले भिजले गेलेले आहेत. जर सकाळीच तुम्हाला टिफिनसाठी बनवायचं असेल तर रात्री तुम्ही डाळ भिजवून ठेवू शकता. तर हे बघा तांदळामधलं सगळं पाणी काढून टाकलेलं आहे. आता या तांदूळ आणि डाळीला ठेवूया साईडला आणि आधी आपण आप्यांबरोबर खाण्यासाठी चटणी बनवूया. तर त्यासाठी इथे मी ताजं खोबरं घेतलेलं आहे किसलेलं. सोबतच आपण घेणार आहोत फुटाणा डाळ. जेवढी डाळ आपण घेणार आहोत ना तेवढंच खोबरं दोन्ही समप्रमाणात घेतलेलं आहे. सोबतच 2 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि छोटा आल्याचा तुकडा मी असं तोडून घेतलेला आहे. सोबतच आपण थोडंसं घालायचं आहे जिरं. एक अर्धा चमचा एवढं जिरं घातलेलं आहे. 2 हिरव्या मिरच्या इथे घेतलेल्या आहेत. आता तुम्हाला तिखट किती हवे त्यानुसार हिरवी मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. कोथिंबीर घेतलेली आहे. थोडी जरा जास्तच घ्यायची आणि देठासहित घ्यायची आहे. त्यानंतर घालूया आता चवीनुसार मीठ. तर मीठ थोडंसं कमीच घाला, कारण आपण आप्यामध्येही मीठ वापरलेलं आहे. घालणार आहोत ना, त्यामुळे मीठ कमीच घालायचे. थोडं जरा जास्त पाणी घालायचं आणि ही ना चटणी थोडी पातळसरच वाटायची, की एकदम दाटसर नसते. त्यामुळे मी थोडं जरा जास्त पाणी घातलेलं आहे आणि आपण यामध्ये जी डाळ घातली ना, त्याने चटणीला छान बाइंडिंग येते आणि जबरदस्त टेस्टी आपली चटणी तयार होते. ही तुम्ही इडली, डोसा ज्या स्नॅक्सबरोबर तुम्हाला आवडते त्याबरोबर खाऊ शकता. तर ही आता चटणी आपली तयार झालेली आहे. त्याच मिक्सर जारमध्ये आपण घेतलेला आहे डाळ आणि तांदूळ. तर डाळ आणि तांदूळ वाटताना ना शक्यतो पाणी जरा कमीच वापरा. तर इथे मी ना 2-3 वेळा असं थोडी डाळ आणि तांदूळ घालून वाटून घेणार आहे. तर थोडं पाणी घालते आणि एकदम बारीक वाटायचं बरं का. आता यामध्येच आपल्याला घालायचं आहे थोडंसं आलं, 2 हिरव्या मिरच्या. त्यामुळेच मी चटणीमध्येही 2च घातलेल्या मिरच्या आहेत, कारण आपण या अप्पेमध्येही मिरच्या घालणार होतो ना. मिरच्या जर घातल्या नाही ना तर फिकं लागेल, त्यामुळे थोडं 2 मिरच्या नक्की घाला. आता हे बघा एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे. मस्त एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे. आता हे काढून आपण बाकीचीही डाळ वाटून घेऊया. डाळ आणि तांदूळ वाटून झालेले आहेत. काय करायचं 5 मिनटं चांगलं आपल्याला फेटून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे काय होतं, मिश्रण जे आहे ना मस्त हलकं होतं आणि आपले अप्पेही छान फुलतात. कारण आपण हे पीठ जे आहे आंबट ठेवणार नाही आहोत. जर तुम्हाला टाईम असेल तर तुम्ही सकाळी डाळ भिजत घालून रात्री वाटून सकाळी म्हणजे रात्रभर आंबून त्याच्यामध्ये अप्पे बनवू शकता. तर आपण इन्स्टंट बनवतो आहे, त्यामुळे आपण डायरेक्ट आता वाटलं आणि यामध्ये आता घालूया कांदा. इथे भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. इथे मी फक्त कांदा घातला आहे. तुम्ही गाजर, शिमला मिरची जे आवडतं ते घालू शकता. चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि 2 पिंच एवढं आपण बेकिंग सोडा घातलेला आहे किंवा पाव चमच्यापेक्षा थोडंसं कमी घालायचं. कारण आपण हे पीठ आंबट ठेवत नाही आहोत ना, त्यामुळे बेकिंग सोडा किंवा इनो जे तुम्हाला आवडत असेल ते घालू शकता. पण जास्त नाही घालायचं. पाव चमच्यापेक्षा थोडं कमीच घालायचं. आणि हे चांगलं आता फेटून घेतलेलं बघा मस्त मिक्स झालेलं आहे. आता हे 2 मिनटं साईडला ठेवूया आणि आपण चीज कॉर्नचे स्टफिंग बनवून घेऊया. तर इथे मी काय केलेलं आहे, उकळलेले मक्याचे दाणे घेतलेले आहेत. यामध्येच आपण चिली फ्लेक्स घालणार आहोत. जास्त काही साहित्य आपण वापरणार नाही. चिली फ्लेक्स, ऑरेगानो हे मुलांना ना आवडतं आणि आप्यामध्ये याची ना टेस्ट खूप छान येते. त्यामुळे मी ऑरेगानो प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. थोडंसंच घालायचं आहे मीठ. 1 पिंच एवढं मीठ घातलेलं आहे. कारण सर्व साहित्यांमध्ये मीठ आहे, नाहीतर जास्त मीठ होईल.
तर आता इथे मी ना 2 चीज क्यूब असे छोटे छोटे तुकड्यामध्ये कट करून घेतलेला आहे. किंवा तुम्ही किसूनही घेऊ शकता. पण असं कट करून जेव्हा घालतो ना छोटे छोटे, तेव्हा ते मस्त खाण्यासाठी छान लागतं. आता हे सर्व साहित्य आपण चांगलं असं मिक्स करून घेणार आहोत. इथे तुम्हाला आवडत असेल तर मेयोनीजही घालू शकता. पण हे एवढं साहित्यामध्येही आपलं जे अप्पे आहेत खूप टेस्टी होतात. तर आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे. अप्पे पॅनही तापलेलं आहे. थोडंसं तेल घालायचं आहे आणि इथे आता ना आपल्याला थोडंसंच मिश्रण घालायचं आहे. इथे अर्धा चमचा एवढं मी मिश्रण घालते आणि थोडंसं ना असं पसरवून घ्यायचं हलकंसं. नॉनस्टिक पॅन आहे त्यामुळे जास्त असं पसरत नाही, लगेच गोळा होतो. हलकासा आतमध्ये खड्डा करण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यानंतर आता हे जे आपण स्टफिंग बनवलं आहे ते मध्यभागी असं घालून घ्यायचं. हाताने व्यवस्थित घालता येतं, कारण मध्यभागी आपल्याला बसवायचं असतं ना, ते चमच्याने व्यवस्थित घालता येत नाही. त्यामुळे शक्यतो हाताने घाला आणि गॅस एकदम मंदवरती ठेवायची आणि मंद गॅसवरतीच आपल्याला ही पुढची प्रोसिजर करायची. आता वरून सर्व मध्यभागी स्टफिंग घालून झाल्यानंतर वरच्या भागात परत हे अप्प्याचं मिश्रण घालायचं आहे. बघा, पूर्ण कव्हर होईल असं आपल्याला हे अप्प्याचं मिश्रण पूर्ण पॅनमध्ये घालून घ्यायचं आहे. जास्तही भरायचं नाही, नाहीतर काय होईल, पूर्ण फुगतात ना, तर मग तुम्हालाच पलटी करायला वगैरे प्रॉब्लेम होईल. तर थोडंसं कव्हर होईल एवढंच आपल्याला हे मिश्रण घालायचं आणि या पद्धतीने खरंच तुम्ही एकदा अप्पे हे बनवून पहा. खूप छान लागतात, चविष्ट लागतात. नेहमी एकाच प्रकारचा नाश्ता खाऊन पोहे, उपमा खाऊन कंटाळा येतो. मग तुम्हाला काहीतरी चेंज हवं असेल तर हे चीज कॉर्न अप्पे नक्की बनवून पहा. थोडंसं आपण घालूया वरच्या साईडने तेल आणि गॅस फक्त हलका स्लोपेक्षा थोडंसं वाढवा आणि ह्याला आता आपण कवर करून 1 मिनिटभर वाफवून घेऊया. जास्त नाही वाफवायचं, नाही तर खालून करपू शकतात. कारण ऑलरेडी आपण जेव्हा हे सर्व प्रोसिजर करत होतो तोपर्यंत आपले हे अप्पे शिजलेले आहेत खालच्या साईडने. आता पलटून घेऊया आणि दुसऱ्या साईडनेही मस्त असे छान असे शेकून घेऊया आणि हे अप्पे जास्त वेळ लागत नाही, पटकन होतात. तर हे बघा, मस्त मध्यभागी जो आहे कलर खूप छान आलेला आहे आणि जास्त एकदम ब्राऊन कलर वगैरे करू नका, नाहीतर काय होईल माहिती आहे, अप्पे मग खाताना कडक लागतील आणि असं थोडा कडवट असा टेस्ट येईल. त्यामुळे बघा, असं सोनेरी कलर येईपर्यंत, थोडासा केशरी कलर येईपर्यंत आपण हे भाजून घ्यायचे. 1 मिनिटभर आता मी फक्त दुसऱ्या साईडने भाजून घेते. तर हे मस्त गरमागरम असे अप्पे आपले तयार झालेले आहेत. खूप टेस्टी लागतात. तर आता आपण काढून घेऊया आणि गरम सर्व करूया चटणीबरोबर. तर एकदा नक्की बनवा आणि मला सांगायला विसरू नका बरं का, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. अशा छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईबही करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा, म्हणजे काय होईल, माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही बघा, मी तोडून दाखवते. किती छान असे आपले अप्पे तयार झालेले आहेत. तोंडात टाकताच विरघळणारे मस्त चीज कॉर्न अप्पे. नक्की बनवा आणि आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा गरमागरम अप्पे.